मित्रांनो, मी आजपर्यंत खूप गोष्टी बघितल्या होत्या, पण एक गोष्ट नवीनच बघायला लागलोय, ते म्हणजे हिरोईन लोकांची मंदिरं. आता मी जेव्हा ह्या गोष्टीवरती स्टडी करत होतो त्यावेळी मला कळालं की हे आता नाही, लय आधीपासून चालत आले. मला शॉक झालो मी ऍक्च्युली की ज्या हिरोईनना आपण स्टेजवरती बघतो किंवा पिक्चरमध्ये बघतो त्या सगळ्या हिरोईन्स कडनं बाबा त्यांचं मंदिर व्हावं आणि त्या मंदिरात जाऊन त्या म्हणजे हिरोईनची जी मूर्ती असणार आहे त्या मूर्तीवरती दुग्धाभिषेक म्हणजे दुधाना अभिषेक घालतायत लोक, त्यांच्या त्या मूर्ती पुढे पाया पडतायत, डोकं टेकतायत, मन्नत मानतायत. मी एक न्यूज बघितली रिसर्च करताना की मूल होत नाहीये म्हणून उर्वशी रौतेला, तुम्हाला माहित असेल उर्वशी रौतेला कोण आहे, त्या उर्वशी रौतेलाच्या त्या मंदिरात जाऊन त्या उर्वशी रौतेलाच्या म्हणजे तिच्या मूर्तीसमोर डोकं टेकून त्या दाम्पत्याने आम्हाला मूल होऊ दे म्हणून तिला साकडं घातलं. आता मला सांगा, ठीक आहे, मला एक म्हणजे याच्याबद्दल मला अजिबात काय आक्षेप नाहीये की फॅन्स असतात किंवा ते चाहते असतात किंवा प्रेक्षक असतात, पण एवढे की त्यांनी त्यांचं मंदिरच बांधावं हयात असताना, जिवंत असताना. आता एवढंच काय, समंत प्रभूवरनं हा विषय निघलाय. म्हणजे सकाळ न्यूजला समंत प्रभूची एक न्यूज आली होती बेसिकली, आणि त्या न्यूजमध्ये असं होतं की 28वा वाढदिवस आहे समंत प्रभूचा. तुम्हाला माहित असेल ऊ अंटा वा 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 जे गाणं आपलं पुष्पामधलं आहे त्यातली ती समंत प्रभू, तिचा 28वा वाढदिवस होता आणि 28व्या वाढदिवसा दिवशी आंध्र प्रदेशमध्ये तिचं एक मंदिर बांधलं गेलंय. आता विचार करा, म्हणजे हा बाबा 4 पैसे कमवले, मी मोठा झालो, मी एक फ्लॅट घेईन, मी एक घर घेईन, मी एक गाडी घेईन, ह्याला काय अर्थ आहे मी एक माझं मंदिर बांधेन. म्हणजे आपल्या मंदिर बांधण्याची गोष्ट किती विचित्र असू शकते ती त्यांनाच माहित. लोकांनी भरपूर ट्रोल देखील केलं कमेंटमध्ये की बाबा आता काय मग काय जसं देवाची कुठली तरी प्रार्थना असते तसं मग या समंत प्रभूच्या या मंदिराची प्रार्थना काय असेल, ऊ अंटा वा वा वा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ती प्रतिरेखा जी साकारतात ऍक्टर लोक किंवा हिरोईन लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रतिरेखा सांभाळतात आणि त्यामुळे भरपूर कॉन्ट्रोवर्सी देखील होतात. त्याच्यावरच येणार आहे मी. दुसरी गोष्ट म्हणजे उर्वशी रौतेला, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बद्रीनाथमध्ये म्हणजे बद्रीनाथ जे टेम्पल आहे त्या टेम्पलला जाताना उर्वशी रौतेलाचं एक टेम्पल बांधलंय म्हणे, आणि त्या टेम्पलमध्ये लोक येऊन त्या उर्वशी रौतेलाच्या डोक्यावर नाही तिच्या मूर्तीच्या डोक्यावर दूध ओततात, ते साकडं घालतात, म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे दाम्पत्य होऊ दे म्हणून साकडं घालतात. आणि मला एक गोष्ट खंत काय वाटते की ही गोष्ट ती उर्वशी एका इंटरव्ह्यू मध्ये हसत सांगत होती. म्हणजे मला मुळात पॉइंट किंवा मुद्दा हाच मांडायचा आहे की लोक जर एवढं आपल्या डोक्यावरती घेत असतील तर ती किती रिस्क आहे किंवा ती किती जबाबदारी आहे हे या लोकांना कदाचित थोडं जास्त कळत नाहीये. कारण त्या इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही बघितला, हिंदीमध्ये पॉडकास्ट आहे, तुम्ही बघितला असेल, त्यातली क्लिप व्हायरल झाली होती, भरपूर लोकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्या क्लिपमध्ये आपल्याला क्लिअर दिसत होतं की जो इंटरव्ह्यू घेतोय तो सरळ सरळ हसत होता की उर्वशी तुमचं मंदिर म्हणजे तुम्ही असं दूध घालतात असं तो सरळ हसत होता. आणि त्याच्यावरती उर्वशी रिप्लाय देतात की हो माझं मंदिर, म्हणजे म्हणजे डोकं ठेवून पाया पडतात लोक, मला पैसे वगैरे तिथं अर्पण करतात आणि असं येऊन प्रार्थना करतात, माझ्या नावाने जयघोष करतात. मला एवढंच म्हणायचं आहे की हे चांगलं आहे की वाईट आहे हे त्यांना कळतंय की नाही कळतंय माहित नाही. पण मी जसं मगाशी म्हटलं की ह्या दोनच हिरोईन नाही तर भरपूर हिरोईनच्या बाबतीत हा किस्सा झालाय. हंसिका मोतवानी, तुम्हाला माहित असेल, हंसिका मोतवानीचं देखील एक मंदिर बनायला सुरू केलं होतं, पण हंसिका मोतवानीनं ते रिजेक्ट केलं की मी एवढी मोठी नाही आहे, माझं मंदिर तुम्ही बांधू नका. त्याचबरोबर नयनतारा तर तुम्हाला माहितच असणार आहे, नयनताराच्या देखील फॅन्सनी त्याचं एक मंदिर तमिळनाडूमध्ये बांधायचा प्रयत्न केला होता, पण नयनतारानं देखील ते कॅन्सल केलं की बाबा मी एवढी मोठी नाही आहे किंवा माझं मंदिर बांधण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. जे रिअल देव आहेत किंवा जे खरंच एक स्पिरिच्युअल आपण देव मानतो, ज्यांना आपण आदर्श घेतो, त्या लोकांचं मंदिर किंवा त्या लोकांच्या समोर पाया पडल्यानं काहीतरी होईल, पण या आमच्या हिरोईनच्या समोर पाया पडल्यानं काय होणार आहे ते त्यांनाच माहिती. त्यानंतर निधी अग्रवाल, आता निधी अग्रवाल नाव जास्त कोणाला माहिती नसेल, पण निधी अग्रवालचं मंदिर आहे, हो अजूनही निधी अग्रवालचं मंदिर आहे. त्याचबरोबर नगमा, जी जुने एक आर्टिस्ट होत्या नगमा नावाच्या, त्यांचं देखील एक मंदिर तमिळनाडूमध्ये आहे. आता पूजा नावाची एक आर्टिस्ट आहे. आता पूजा नावाच्या आर्टिस्टवरती मी एवढं फोकस का केलं तर पूजा ही साऊथ मधली अशी हिरोईन आहे जिचं मंदिर फॉरेनमध्ये आहे. म्हणजे विचार करा, आपल्यासारख्या लोकांचं फॉरेनमध्ये जायचं स्वप्न असते, तर त्या पूजा मॅडमांचं फॉरेनमध्ये मंदिर आहे. आता मला कळत नाही ते फॉरेन मधली माणसं फॉरेन लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये पाया पडत असणार आहेत का इथली लोक तिथं जाऊन बाबा आम्ही ओळखतो म्हणून आपल्या भाषामध्ये पाया पडत असणार आहेत, तो वेगळाच विषय आहे. त्यामुळे पूजा या आर्टिस्टचं फॉरेनमध्ये मंदिर आहे. ते विचित्र वाटतं ना, फॉरेनमध्ये घर आहे ठीक आहे, फॉरेनमध्ये मंदिर आहे, क्या बात आहे. असो. त्यानंतर खुशबू सुंदर नावाच्या एक जुन्या आर्टिस्ट होत्या. आता यांच्या बाबतीत खूप मोठा म्हणजे इश्यू झाला होता. मी जसं मगाशी म्हटलं की ही गोष्ट जशी आपल्याकडे येते तर ती एक जबाबदारी किती मोठी असते हे कळणं या म्हणजे बाकीच्या लोकांना कळत नाही असं मी म्हटलं मगाशी. कशामुळे म्हटलं तर हा विषय खुशबू सुंदर नावाचे एक जुन्या आर्टिस्ट आहेत.
त्यांचं देखील असंच त्यावेळी खूप त्यांचा फेम होतं, भरपूर त्या मोठ्या आर्टिस्ट होत्या, त्यांना भरपूर लोक प्रेम करायची, त्यांना खूप लोक म्हणजे खूप फॅन्स होते त्यांचे. आणि जसं या सगळ्यांच्या बाबतीत झालंय तसंच त्या खुशबू सुंदर यांच्या बाबतीत देखील त्या फॅन्सने अप्रोच केलं की आम्ही तुमचं मंदिर बांधतोय. ठीक आहे, तर मग त्यावेळी खुशबू सुंदरनी देखील काय आक्षेप घेतला नाही. तर तमिळनाडूमध्ये त्या खुशबू सुंदर या ऍक्ट्रेसचं एक मंदिर बांधलं गेलं. आता इथंपर्यंत सगळं ठीक होतं, भरपूर लोक जायची मंदिरला, खरोखर पाया पडायची, आशीर्वाद घ्यायची. झालं काय, तमिळनाडूमध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली. खुशबू सुंदरचे काही वक्तव्य होते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक आर्टिस्ट जो असतो तो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही व्यक्तिरेखा साकारतो. मग पॉझिटिव्ह असल्यानंतर भरपूर लोकांना ते चांगलं वाटतं, पण निगेटिव्ह असल्यानंतर भरपूर चुकीच्या गोष्टी फिल्मसाठी त्या आर्टिस्टला कराव्या लागतात. पण त्या चुकीच्या तर असतातच. त्याचप्रमाणे ह्या ज्या खुशबू सुंदर आर्टिस्ट आहेत यांनी काही कॉन्ट्रोवर्शियल काम केलं, कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी केल्या, आणि त्यामुळं ज्या फॅन्सनी त्यांचं मंदिर बांधलं होतं त्याच फॅन्सनी त्यांचं मंदिर तोडून टाकलं. आता विचार करा, बांधलं आणि तोडलं हा मोठा विषय नाही आहे, पण मंदिरचा दर्जा देणं ही किती मोठी गोष्ट आहे. की त्या फॅन्सना कदाचित थोड्या वेळानं कळालं, पण ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे की आपण देवाऱ्यात देवाला पोचतो तर आपण देवाला मानत असतो, पण या हयात असलेले भले ते आर्टिस्ट आहेत, भले त्यांचे एक चांगला फॅन बेस असेल, पण त्या लोकांना जिवंतपणे देवाचा दर्जा देणं आणि त्यांचं मंदिर बांधणं आणि काइंड ऑफ उर्वशी सारख्या ऍक्ट्रेसनी त्याचं चेष्टा किंवा हसू करणं की माझं मंदिर आहे जाऊन पाया पडा वगैरे वगैरे, ही किती म्हणजे विचित्र बाजू आहे किंवा कुठं चाललेत आपली लोक, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाकी असो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला विसरू नका. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर मराठमोळं हक्काचं चॅनल शब्दवेडे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक तर 100% तुम्ही करणार, कारण तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात मला माहिती आहे. नाही म्हणायचं नाही, लाईक करायचं. त्याचबरोबर तुमच्या ज्या भावना आहेत त्या कमेंट्समध्ये टाकायला विसरायचं नाही. तोपर्यंत आपण नवीन काहीतरी बघू, नवीन व्हिडिओ सोबत नवीन भेटू. धन्यवाद.